ओके. आता बघणार आहोत आपण सॉईल पोल्युशन. आपण काय बघणार आहोत आता? सॉईल पोल्युशन. आता सॉईल पोल्युशनमध्ये काय असणार आहे बरं का? सॉईल पोल्यूट कशी होणार आहे? सॉईल पोल्युशन व्हायचे बरेचसे कारणं असू शकतात. जसं की काय बरं का? सगळ्यात महत्त्वाची बात म्हणजे सॉईल पोल्युशन म्हणजे काय हे आपण बघूया. सॉईल पोल्युशन म्हणजे काय? ज्याप्रमाणे वॉटरमध्ये अनडिझायरेबल किंवा अनवॉन्टेड पदार्थ आले होते, त्याप्रमाणे आपल्या आता या ठिकाणी दिसायला भेटणार की सॉईलमध्ये पण काय झालं बरं का? की सॉईलमध्ये सुद्धा काही अनडिझायरेबल सबस्टन्स ॲड झाले. त्याच्यामुळे मातीची काय चेंज झाली? मातीची प्रॉपर्टी चेंज झाली. मातीची कोणती प्रॉपर्टी चेंज झाली? फिजिकल, केमिकल, बायोलॉजिकल ज्या कॅरेक्टरिस्टिक आहेत त्या मातीच्या चेंज झाल्यात, राईट. आणि त्याच्यामुळे ती मातीची जी आहेत ना, मातीची काय झाली बरं का? त्या मातीची प्रोडक्टिव्हिटी जी काही आहे ती कमी झाली. तर आपण म्हणू शकतो की मातीचे जे काही आहेत फिजिकल, केमिकल आणि बायोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक चेंज झालेत, राईट. आणि परिणाम काय झाला? परिणाम असा झाला की मातीची जी की प्रोडक्टिव्हिटी आहे ती कमी झाली. तेव्हा आपण म्हणणार की ती माती काय झाली आहे? ती प्रदूषित झाली आहे. परीक्षेमध्ये तुम्हाला तसलं काही क्वेश्चन विचारत नाही. मग आता जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर मातीमध्ये काय दिसायला भेटत असते? जर का आपण सॉईलमध्ये ऑब्झर्व केलं तर आपल्याला दिसायला भेटणार की यार सॉईलमध्ये 50% काय असते बरं का? व्हाईट असतात आणि 50% जे काही आहेत ना ते सॉलिड असतात. तर सॉलिड जे काही आहे ते सॉलिड 50% आहेत आणि 50% व्हाईट आहेत. व्हाईटमध्ये काय असते? व्हाईटमध्ये तुम्हाला हवा दिसायला भेटेल, व्हाईटमध्ये जे काय आहे तुम्हाला पाणी दिसायला भेटेल, राईट. एअर अँड वॉटर आर फिल्ड इन दी व्हाईट. तर व्हाईटमध्ये हवा आणि पाणी फिल झालेले आहेत. आणि सॉलिड जर बघायला गेलं तर सॉलिड पण असणार आहे. तर 50% सॉलिड आणि 50% व्हाईट आपण जनरली म्हणूया, म्हणजे जनरली मातीमध्ये असतं. आता सॉलिडमध्ये काय काय असणार आहे? सॉलिडमध्ये असतात मिनरल असतील किंवा सॉलिडमध्ये काय असतात? ऑर्गॅनिक मटेरियल असतात. ऑर्गॅनिक मटेरियल म्हणजे आपण बोलू शकतो की सॉलिडमध्ये ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक दोघं मटेरियल आहेत. ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक मटेरियल दोघं आहेत. त्यांचं प्रमाण जर बघायला गेलं तर बघा आता दाखवलेलं काय? जे मिनरल्स असतात 45% आहेत. ऑर्गॅनिक जे काही आहे ते 5% आहेत. सो हे 45 हे 5% आणि इकडे तिकडे आहेत ना 20-30 अशा पद्धतीने जे काही नाही माती आपली बनलेली असते. टक्केवारी पण काही लक्षात ठेवायची काही जरूरत नाही. 50% व्हाईट असतात, 50% जे काही आहेत ते सॉलिड असतात. सॉलिडमध्ये इनऑर्गॅनिक सॉलिड आणि ऑर्गॅनिक सॉलिड असतात. इनऑर्गॅनिक सॉलिड जे काही आहे ते इनऑर्गॅनिक सॉलिड 45% असतात आणि ऑर्गॅनिक जे काही आहेत ते 5% असतात. म्हणजे 50% पैकी म्हणतोय मी. जर का समजा सॉलिड 50% असेल ना, सॉलिड जर का 50% असेल तर त्या 50%मध्ये जर आपण बघायला गेलो 50%मध्ये 45% जे काही आहे ते मिनरल आहे आणि 5% जे काही आहे ते आपलं काय आहे 5% ऑर्गॅनिक मटेरियल आहे. आणि इकडे साईडला इकडे जर गेलात तिकडे काय दिसायला भेटेल बरं का? पोर्समध्ये काय असतात? पोर्समध्ये निम्मा हवा असेल, निम्मे पाणी आपल्याला दिसायला भेटेल. तर जनरली माती जी काही अशी बनलेली असते, ठीक आहे. माती कशी बनलेली असती बात झाली. आपण हे पण बघितली, डिफिनेशन पण बघितली. सो ॲडव्हर्सली अफेक्ट ऑन द केमिकल बायोलॉजिकल रिड्यूस इट प्रोडक्टिव्हिटी. पुढे जाऊ. आता पुढे जर बघायला गेलं तर काय? इट इज अ बिल्टअप ऑफ द पर्सिस्टन्स टॉक्झिक कंपाऊंड. पर्सिस्टन्स टॉक्झिक कंपाऊंड याचा मिनिंग काय होत असतो? पर्सिस्टन्स टॉक्झिक कंपाऊंड म्हणजे काय? जो त्या ठिकाणी राहत असतो. आता आपण बघितलं होतं विजनचं पर्सिस्टन्स बघितलं होतं, साऊंडचं पर्सिस्टन्स बघितलं होतं. काय बरं का? आवाज आल्यानंतर आपल्या याच्यामध्ये आपल्या कानामध्ये जे काही आहेत ना 1/16 सेकंद वगैरे जे काही आहेत ना ते जे काही आहेत त्या ठिकाणी राहतात. त्याला आपण पर्सिस्टन्स शब्द यूज करत असतो. तर मातीमध्ये बी समजा एखादं कीटकनाशक जर का आपण मारलं तर कीटकनाशक मारल्यानंतर जे की ना त्या ठिकाणी राहतं, त्या ठिकाणी राहणार ते लवकर जे काही संपत नाही, तो बराच टाईम त्या ठिकाणी ते राहत असतं. त्यामुळे आपण त्याला पर्सिस्टन्स POP म्हणून एक शब्द येत असतो पुन्हा पुन्हा आपल्याला, राईट. त्याला म्हणतो आपण पर्सिस्टन्स ऑफ द पोल्युटंट. पर्सिस्टन्स ऑफ पोल्युटंट म्हणजे पोल्युटंटचं तिथं राहणं, ठीक. तर मग बघा which adversely affect the physical, chemical, biological property of the soil, reduce its productivity. It is a buildup of persistent toxic compound, chemical, salt, radioactive material, disease causing agent like a soil which have adverse effect on plant growth and human animal health. बरोबर. आता लक्षात घ्या, आपण सॉईल पोल्युशन शिकत आहोत. सॉईल पोल्युशनमध्ये काय दिसायला भेटणार आहे बरं का? की जर का समजा कोणी कचरा वगैरे जर का एखाद्या मातीच्या ठिकाणी टाकत आहे तर त्या कचऱ्यामध्ये असणारे जेवढे काही पोल्युटंट असतील ते मातीमध्ये जाऊन मिसळतील, बरोबर. दुसरं जर बघायला गेलं तर दुसरं काय बरं का? तर दुसरं जर बघायला गेलो तर जसं की केमिकल झालेत, मग आता इतर केमिकल असतील, रेडिओ इलेमेंट असतील, हे सगळे जे काही आहेत ना मातीवर टाकल्यामुळे, जसं की आता न्यूक्लिअर पॉवर प्लांट झाला तर न्यूक्लिअर पॉवर प्लांटमधलं जे की वेस्टेज आहे ते वेस्टेज जर का समजा आपण एखाद्या जमिनीवर जर का टाकत असणार तर काय होणार आहे? त्याच्यामध्ये असणारे न्यूक्लिअर इलेमेंट जे की आहेत ते मातीमध्ये जाऊन मिसळतील आणि त्याच्यामुळे काय होणार आहे? सॉईल पोल्यूट होणार आहे. तो सॉईल पोल्यूट होताना आपल्याला दिसायला भेटणार आहे. मग सॉईल पोल्युशन कशामुळे होणार आहे? तर केमिकलमुळे होणार आहे, साल्टमुळे होणार आहे, रेडिओ मटेरियलमुळे होणार आहे, ठीक आहे. किंवा काही डिसीज कॉझिंग दुसरे एजंट असतील त्यांच्यामुळे होणार आहे. तर त्यांच्यामुळे काय आहे? सॉईल पोल्यूट होणार आहे आणि सॉईल पोल्यूट झाल्यानंतर त्याचा ॲडव्हर्सली इम्पॅक्ट कोणावर होणार आहे? तर ते प्लांटवरती होईल किंवा ह्युमन हेल्थवरती होईल. तर ह्युमन हेल्थ आणि प्लांटवरती त्यांचा इम्पॅक्ट होताना आपल्याला दिसायला भेटत असतो सॉईल पोल्युशनचा. सिंपल आहे. आपण काय बोलत असतो बरं का? समजा
समजा आता हे एक नाला होता, या नाल्यामध्ये काय बरं काय नाल्यामध्ये खूप सारी दुर्गंधी, राईट, खूप सारी दुर्गंधी आहे आणि आपण काय करते मोटर लावून या नाल्याचं पाणी आपल्या या कुठेतरी या शेतामध्ये आपण ते पाणी देत आहोत. आता घडते काय माहिती आहे का, ही पाणी जी की ना, पाणी जी की आहे शेतामध्ये येतं आहे, शेतामध्ये पाणी चांगल्या पद्धतीने जे काही मातीमध्ये जाऊन ते पाणी सगळे व्यवस्थित हे होतं आहे. आपल्याला काय दिसायला भेटेल बरं, की जे ही माती आहे ही माती प्रदूषित झाली. कशी प्रदूषित झाली बरं का, कारण की या नाल्यामध्ये बरेचसे टॉक्सिक घटक होते, ते टॉक्सिक घटक पाण्याच्या माध्यमातून शेतामध्ये आले आणि शेतामध्ये असणाऱ्या मातीमध्ये मिसळले, त्यामुळे सॉईल काय झाली, पोल्यूट झाली. तर सॉईल पोल्यूट होण्याचे आपल्याला बरेचसे कारण दिसायला भेटतात. नाल्याचं पाणी काय आपण आणत आहोत, किंवा आपल्याला काय दिसायला भेटेल बरं का, एखादी मोकळी जागा आहे, त्या मोकळी जागावरती लोक कचरा आणून डंप करतायत, तर ते पाऊस पडल्यानंतर काय होतं बरं का, ते कचऱ्यामधलं पाणी जे केमिकल वगैरे जे आहे त्यांचं हे होऊन ते जमिनीमध्ये जाऊन जमिनीमध्ये जातं, त्यामुळे सॉईल जे काही आहे ते पोल्यूट होत असते. ते हे बेसिक गोष्टी आपल्याला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. किंवा दुसरी महत्त्वाची बात काय बरं का, शेतामध्ये आपण काय करत असतो, तर शेतामध्ये जे काही आपण पेस्टिसाईडचा वापर करत असतो. तर पेस्टिसाईड आणि इन्सेक्टिसाईड, ठीक, पेस्टिसाईड कोणाला म्हणतो बरं का आपण, पेस्टिसाईड म्हणजे असे पेस्टिसाईड म्हणजे काय, की जे फंगायला, इन्सेक्टला, बॅक्टेरिया फंगाय इन्सेक्टला मारणारं जे औषध असतं ना, त्याला आपण पेस्टिसाईड म्हणत असतो. आणि इन्सेक्टिसाईड म्हणजे काय, फक्त इन्सेक्टला मारण्यासाठी, ज्याला म्हणतो आपण कीटकनाशकं, राईट की नाही, फक्त इन्सेक्टला मारण्यासाठी जे काही असतं ना, त्याला काय म्हणून देतो आपण इन्सेक्टिसाईड. त्या इन्सेक्टिसाईडमध्ये उदाहरण तुम्हाला मी काय देतो बरं का, इन्सेक्टिसाईडमध्ये उदाहरण असतं आपलं DDT. सो DDT जे काय आहे, हे DDT, या DDTचा वापर आपण बऱ्याच ठिकाणी करत असतो. जसं की काय बरं का, DDTचा वापर जे की आहे ना, उंदीर बिंदीर सारखे जसले काही असतात ना, त्यांना मारण्यासाठी पण करत असतात DDTचा वापर. ठीक, त्याच्यावरती एक MCQ आला आहे PYQ मध्ये. ठीक, बघू आपण तो DDT झाला. तो मला इन्सेक्टिसाईडचं उदाहरण देतो मी, एक DDT झाला. आणि एक म्हणजे काय, एंडोसल्फान. तो एंडोसल्फान सगळ्यांनी ऐकलं असेल, एंडोसल्फान. तर एंडोसल्फान जो की आहे, एंडोसल्फान ENDOSU, एंडोसल्फान. आता काय होतं असतं बरं का, आपण एकतर पिकांवरती काय पेस्टिसाईड किंवा इन्सेक्टिसाईड, ॲक्च्युली पेस्टिसाईडमध्ये जे काय असतात, पेस्टिसाईडमध्ये इन्सेक्टिसाईड येत असतात. इन्सेक्टिसाईड म्हणजे काय, फक्त इन्सेक्टला मारणारे, पण पेस्टिसाईड कोणाला मारतात, ते फंगायला पण मारतात, बॅक्टेरियाला पण मारतात, इन्सेक्टिसाईडला पण मारतात. त्यामुळे मी काय बोलतो माहिती आहे का, पेस्टिसाईड जे काय आहे, इन्सेक्टिसाईड जे ना, इन्सेक्टिसाईड हे इन्सेक्टिसाईड एक पेस्टिसाईड आहे. बरोबर आहे, एकदम बरोबर आहे, बरोबर का, लक्षात घ्या. तर मग आता पेस्टिसाईडचे उदाहरण दिले तुम्हाला DDT आणि एंडोसल्फान. हे एंडोसल्फान जे की आहे, हे एंडोसल्फान तुम्हाला दिसायला भेटेल, लोक जे ना फवारणी करतात आणि फवारणीमध्ये एंडोसल्फान वापरतात. फवारणी करत असताना एंडोसल्फान जेव्हा फवारतायत वावरामध्ये, याच्यावरची बरेचसे हे लागू पडलेत, बंदी आणण्यात आली या DDTवरती, कारण की DDTचे भयानक परिणाम असतात. एकतर त्याचा मेंदू आणि नर्वस सिस्टीमवरती सगळ्यात जास्त परिणाम होत असतो या DDTचा. तर मग काय बरं का, लोक काय करत असतात, पिकांवरची फवारणी मारण्यासाठी DDTचा एंडोसल्फानचा वापर करतात. तर पिकांवरती कीटकं मारण्यासाठी एंडोसल्फानचा वापर करतात. पण जेव्हा फवारणी करतायत पिकांवरती, नाकाला रुमाल पॅक बांधून आणला हे करावा लागतो, नाही तर कधी कधी ना औषध पण लागून जातं. आपण बोलतो ना, औषध लागून गेलं, तर औषध लागून गेलं म्हणजे काय बरं का, फवारणी करत असताना तो जो काही एंडोसल्फान आहे ना, तो नाकामध्ये शिरतो आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम होत असतात. ठीक, ते एंडोसल्फान जे की आहे एक इन्सेक्टिसाईड आहे. एंडोसल्फान एक कीटकनाशक आहे, इन्सेक्टिसाईडचं आहे, राईट. आता एक बात काय असते बरं का, तर पिकांवरती तर मारलं ठीक आहे, देवाघरचं जेव्हा पाऊस पडतं, तर समजा जे पेस्टिसाईड किंवा इन्सेक्टिसाईड असतील, इन्सेक्टिसाईडमधला मी एंडोसल्फान घेतो समजा, तर एंडोसल्फान वगैरे जो की आहे ना, तो पिकांवरून जे की खाली वितरून मातीमध्ये जाऊन पसरतो आणि आपली माती काय होऊन जाते, पोल्यूट होऊन जाते. माती पोल्युटेड होऊन जात असते आणि पोल्युटेड माती जी की आहे ना, बराच टाईम पोल्युटेड राहते. सांगायचं तात्पर्य काय बरं का, एंडोसल्फान जो की आहे, तो एंडोसल्फान त्याच्यामधून लवकर गायब होत नाही, तो बराच टाईम त्या याच्यामध्ये राहू शकतो मातीमध्ये. तो एंडोसल्फानचं विघटन जे की आहे ना, एंडोसल्फानचं जे की डिग्रेडेशन आहे, ते एंडोसल्फानचं डिग्रेडेशन लवकर होत नाही, बराच टाईम तो कशामध्ये राहू शकतो, त्या ठिकाणी राहू शकतो, राईट. तर बराच टाईम जो काही आहे तो त्या ठिकाणी राहू शकतो, हे आपण बघितला. नंतर काय बरं का, आता जर का समजा मातीमध्ये असणारं हे एंडोसल्फान, ज्याच्यामुळे माती आपली पोल्युटेड झालेली आहे, त्याचं विघटन जर का मला फास्ट करायचं असेल ना, तर लोक बरेचसे दुसरे केमिकल पण वापरतात. आता आपल्याला कळालं बरं का, की यार आपण एंडोसल्फान वापरला, पुढच्या वेळेस जो आपण पीक लावणार, तर आपल्याला माहिती की मातीमध्ये ऑलरेडी एंडोसल्फानचं प्रमाण काहीपर्यंत आहे, ते नष्ट झालेलं नाही. परंतु त्या एंडोसल्फानला जर का आपल्याला लवकर डिकम्पोज करायचं असेल, डिग्रेड जर करायचं असेल ना, तर लोक काय करतात, लोक ॲस्पारजिलस नायगर जे असतं, ॲस्पारजिलस नायगर, जे पॉईंट बोलतो लक्षात ठेवा, ॲस्परजिलस नायगर,
हे ॲस्पार्जिलस नायगरचा वापर जर का केला म्हणजे काय बरं का, मातीमध्ये ॲस्पार्जिलस नायगर वगैरेची काही फवारणी करत असतील आणि त्याच्यामुळे काय होत असतं की जो एंडोसल्फान आहे त्याचा रेट जो आहे डिकम्पोज व्हायचा, डिग्रेड व्हायचा, तो वाढून जात असतो आणि मातीमध्ये असणारा एंडोसल्फान त्याचं विघटन होऊन जात असतं. मग परीक्षेमध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारतात की एंडोसल्फानचं विघटन करण्यासाठी तुम्ही कशाचा वापर करत असतात, तर ॲस्पार्जिलस नायगरचा वापर आपण करत असतो. पॉईंट लक्षामध्ये ठेवायचा. ठीक आहे. तर पुढे काय सांगितलं बरं, इथपर्यंत झाला पॉईंट. आता बघा, हां, हे वालं. आता आपल्याला म्हणतात की यार सॉईल पोल्युशन व्हायचे सोर्सेस कोणते आहेत. ज्याप्रमाणे वॉटर पोल्युशन व्हायचे सोर्सेस बघितले होते आपण, दोन मेन सोर्सेस बघितले होते, पॉईंट सोर्सेस, नॉन पॉईंट सोर्सेस. आतमध्ये शिरलो, डोमेस्टिक इम्प्लुएंट बघितला, इंडस्ट्रियल इम्प्लुएंट बघितला आणि बरेचसे आपण इम्प्लुएंट बघितले होते. आता आपल्याला सोर्स ऑफ सॉईल पोल्युशन बघायचे. तर सॉईल पोल्युशनचे जे की सोर्स आहे त्याच्यामध्ये इंडस्ट्रियल वेस्ट येतं, पेस्टिसाइड्स येतात, फर्टिलायझर अँड मॅन्युअर येत असतात. तर आता इंडस्ट्रियल वेस्टमध्ये काय बरं का, काल तुम्हाला सांगितलं मी, इंडस्ट्रियल वेस्टमध्ये हेवी मेटल असतात, इंडस्ट्रियल वेस्टमध्ये काही इनऑर्गॅनिक सबस्टन्स असतात, काही ऑर्गॅनिक असतात. तर इंडस्ट्रियलमधला जो काही वेस्ट आहे तो वेस्ट जर का चुकून आपण समजा मातीवरती जर का पसरवत असणार किंवा मातीमध्ये जर का समजा त्यांचा मिक्सचर होत असणार तर माती काय होणार आहे, पोल्युटेड होणार आहे. राईट, माती पोल्युटेड होणार आहे. तर मग आता इंडस्ट्रियल वेस्टमध्ये काय असतं, हेवी मेटल. हेवी मेटलमध्ये काय असतंय, मर्क्युरी असते, लीड असते, कॉपर असते, झिंक असते, कॅडमियम असते, सायनाइड असतं, नंतर थायोसायनाइड असतो, क्रोमेट असतो, ॲसिड असतो, अल्कली, ऑर्गॅनिक सबस्टन्स एवढे दिसायला भेटत असतात. तर मला तुम्ही आता एक एक करून सांगा बरं, मर्क्युरीमुळे कोणत्या प्रकारचा रोग होतो सांगा रे. मर्क्युरीमुळे कोणत्या प्रकारचा रोग होतो, मर्क्युरीची स्टोरी सांगा, स्टोरी.
फिक्सेशन काय होतं, रिड्यूस होत जात असतं, त्यामुळे त्याची फर्टिलिटी काय होऊन जाते, कमी होऊन जात असते. तो आपण म्हणणार की प्रदूषित जी माती आहे त्याच्यामध्ये नायट्रोजनचं प्रमाण कमी असणार किंवा त्याची फर्टिलिटी काय असते, कमी असते. तर ॲग्रिकल्चर फील्डवरती परिणाम काय होत आहे, जर का माती प्रदूषित असेल तर फर्टिलिटी काय असणार आहे, त्याची कमी असणार आहे. पुढे रिड्यूस द नायट्रोजन फिक्सेशन. तो आपल्याला माहिती आहे, सांगा बरं का रे, नायट्रोजन फिक्सेशन करण्यासाठी आपल्याला कोणती वनस्पती लावायला पाहिजे. परीक्षेमध्ये क्वेश्चन विचारतात, हरभरा लावा, भुईमुंग लावा. हरभरा, भुईमुंग सारखे जेवढे काही असतील तसले जे काही आहेत आपण तसल्या वनस्पती वावरामध्ये लावत असतो. राईट. इन्क्रीज द इरोजन. तो इथं काय सांगितलं बरं का, की नायट्रोजनचं प्रमाण, जर का दूषित माती असेल तर दूषित मातीमध्ये नायट्रोजनचं प्रमाण पण कमी राहणार आहे, नंतर तिची फर्टिलिटी पण कमी राहणार आहे. नंतर अजून काय बरं का, रिड्यूस द क्रॉप यील्ड. आता जर का समजा शेतासाठी तुम्ही माती वापरतायत, राईट की नाही, शेतासाठी माती वापरतायत जी माती प्रदूषित आहे, त्या प्रदूषित मातीमध्ये तुम्हाला पिकं पण एवढे खास दिसायला भेटणार नाही, राईट की नाही. तो आपण म्हणणार की यार जे पिकं आपल्याला भेटत आहेत, उत्पादन जे भेटत आहे, उत्पादन जे काय आहे, उत्पादन एवढं खास भेटत नाही, उत्पादनमध्ये आपल्याला खूप घट दिसायला भेटते, खूप कमी प्रमाणात दिसायला भेटते. इन्क्रीज द सॅलिनिटी. मातीची जी काय आहे सॅलिनिटी वाढून जाते, आणि सॅलिनिटी वाढल्यामुळे काय होत असतं, झाडं जळायला लागून जातात. तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे, रिव्हर्स ऑस्मॉसिस आणि ऑस्मॉसिसची प्रोसेस जी काही आहे त्या वनस्पतीच्या केसमध्ये होत असते, आणि तिथं काय दिसायला भेटत असतं बरं का, त्या ठिकाणी झाडं जळताना दिसायला भेटतात. तर जर का समजा माती जर प्रदूषित असेल, प्रदूषित म्हणजे काय, त्याच्यामध्ये सॅलिनिटीचं प्रमाण जर का जास्त असेल, तर सॅलिनिटीचं प्रमाण जास्त झाल्यामुळे जे की आहे काय होत असतो, तो प्रमाण जो काय झाडं जळतात, राईट का, झाडं जळतात. त्यामुळे आपण म्हणू शकतो की बाबा क्रॉप यील्ड कमी येणार आहे. पुढे डीप डिपोजिशन ऑफ द सिल्ट इन द टँक अँड रिझर्वायर. आता माती जर का समजा प्रदूषित असेल, ॲक्च्युली हा पॉईंट त्या ठिकाणी रिलेट करता येत नाही, राईट. आपण आता ॲग्रिकल्चर फील्डमध्ये काय होते, माती जर का प्रदूषित असेल तर प्रदूषित असणारे मातीचे परिणाम आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी दिसायला भेटणार आहे. अजून काय बरं का, समजा शेत आहे, शेतामध्ये जी की ना माती प्रदूषित आहे, कशामुळे प्रदूषित झाली ती, तिच्यामध्ये वापरलेलं फर्टिलायझर, पेस्टिसायडर, इन्सेक्टिसाइड यांच्यामुळे, राईट का, यांच्यामुळे ती काय झाली, त्यांच्यामुळे ती माती दूषित झाली. किंवा आपण इकडून तिकडून गाळा आणतो, नाल्याचा गाळा आणून आपण त्याच्यामध्ये टाकतो, तर त्याच्यामध्ये बरेचसे केमिकल वगैरे मिक्सर आहेत अजून, त्याच्यामुळे माती काय झाली, प्रदूषित झाली. आता ही प्रदूषित माती जी काही याचा परिणाम शेतावरती झाला, परंतु समजा त्या शेतामध्ये एखादी विहीर जर का खणलेली असेल ना, तर ही मातीचं जे काही देवाघरचं पाणी पडल्यानंतर मातीमधून लिचिंग होऊन विहिरीमध्ये ते चालले जातात, आणि ते घटक पुन्हा आपल्या शरीरामध्ये येत असतात, राईट. तो तसले पॉईंट दिसायला भेटतात ना. ॲग्रिकल्चर याच्यामध्ये परिणाम झाला. दुसरा असतो हेल्थवरती. आता हेल्थवरती काय परिणाम होईल बरं का, सो डेंजरस केमिकल पोल्युटिंग, नंतर अंडरग्राऊंड वॉटर. आता काय दिसायला भेटेल बरं का, हेल्थवरती कसा परिणाम होईल बरं का रे, जर का माती प्रदूषित असेल तर देवाघरचं पडणारं पाणी जे काही आहे ते मातीमधून पाझरून कुठल्या तरी पाण्याच्या सरोवरमध्ये येऊन जाईल, आणि त्या सरोवरमध्ये पाणी आपण पित आहोत, तर घडणार काय आहे, मातीमध्ये जे प्रदूषित घटक होते ते सगळे पाण्यामध्ये जाऊन मिसळत आहेत, आणि ते पाणी आपण जाऊन हे करत आहोत, राईट की नाही. तर तसला परिणाम आपल्याला इनडायरेक्ट परिणाम दिसायला भेटेल. किंवा दुसरं काय बरं का, लक्षात घ्या, एक तुम्हाला टायफॉइड नावाचा रोग माहीत असेल चांगल्या पद्धतीचा. टायफॉइड नावाचा रोग कसा होतो माहिती आहे का, समजा हे शेती, ठीक, शेतामध्ये आपण काय केलं आहे, हा नाल्यामधलं पाणी आणलं आहे, हे एकदम दूषित पाणी आपण आणलं आहे, तर दूषित पाणी आपण आणलं आहे, याच्यामध्ये आपण टाकत आहोत, आपली माती पण काय झाली, दूषित झाली, माती पण काय झाली, दूषित. आता ही जी दूषित माती आहे, ही दूषित जी माती आहे त्याच्यामुळे काय होणार, पीक उगणार आहे, तर जे पीक उगत आहे त्या पिकांमध्ये हे दूषितचं काहीतरी घटक राहणार आहे. हे दूषितमध्ये येणारे जेवढे काही पोल्युटंट सबस्टन्स होते ते पण पिकांकडे चालले जातात, आणि ते पिकं आपण जेव्हा खातो तेव्हा जाऊन आपल्याला परिणाम दिसायला भेटत असतात. आलं. तर तुम्हाला हे जे काही नाही कॉमन सेन्सच्या गोष्टी या सगळ्या की लक्षात ठेवण्यासारखी बात नाही आहे. लक्षात ठेवण्यासारख्या ज्या गोष्टी असतात त्याला मी रिपीट करतो. पुढे काय, सो रिलीज द रेडिओक्टिव्ह रे कॉझिंग द हेल्थ प्रॉब्लेम, रिलीज द पॉल्युटंट गॅसेस, बायोमॅग्निफिकेशन. आता गंमत बघा, जर मातीमध्ये प्रदूषण जर का होत असेल, मातीमध्ये प्रदूषित आहे सगळं, तर मातीमध्ये खूप सारे बॅक्टेरिया पण असतात. आता मला सांगा, मातीमध्ये प्रदूषण झालेलं आहे, माती पोल्युटेड झालेली आहे, त्याच्यामध्ये बॅक्टेरिया पण आहेत. बॅक्टेरिया काय करतील, बॅक्टेरियांचं जे खाणं असतं ते खाणं साईडला राहून जातं, बॅक्टेरिया केमिकल किंवा हे प्रदूषित घटकच खात असतात, त्यामुळे बॅक्टेरियांचं काय झालं, बायोमॅग्निफिकेशन झालं. तर बायोमॅग्निफिकेशन दिसायला भेटेल, राईट. आता हे जे काही या मातीमधून निघणारे जेवढे काही गोष्टी असतील ते जर का समजा, जसं की पिकं जर का आपण वापरत असणार तर याचा जो की नाही याचा प्रॉब्लेम पण होताना दिसायला भेटत असतो. लक्षात. नंतर पुढे काय म्हटलंय, सो रिलीज द पॉल्युटंट गॅसेस. मग आता मातीमध्ये जे की प्रदूषण झालेलं आहे ते प्रदूषण जे की आहे प्रदूषण बाष्पीभवनामध्ये बाहेर पण येऊ शकतं, आणि बाष्पीभवनामध्ये बाहेर आल्यानंतर पुन्हा आपल्यासोबत कॉन्टॅक्ट होणारे परिणाम आपल्याला सरळ दिसायला भेटणार आहे. तुम्हाला चेर्नोबिल माहीत असेल, चेर्नोबिल जी की आहे युक्रेनमधलं चेर्नोबिल पॉवर प्लांट जो की आहे त्याची बात आपण केलेली होती. तर चेर्नोबिल पॉवर प्लांटच्या नजीक एक शहर होतं, त्या शहरासाठी जे की नाही चेर्नोबिल पॉवर प्लांट बांधलं जात होतं. तर मॅटर झाला, तुम्हाला चांगल्या पद्धतीने आठवला, रात्रीच्या 1:30 वाजता प्रयोग करायला गेले आणि प्रयोग झाला, चुकला तो प्रयोग. त्याच्यामुळे काय झालं होतं, त्याच्यामुळे तुम्हाला दिसायला भेटलं की अख्ख्या एरियामध्ये जी ना ती सगळी धूळ, ते डस्ट पूर्ण पसरून गेलं होतं. लक्षात घ्या, डस्ट पसरून तर गेलं होतं या शहरामध्ये पूर्ण. तिथं जे आहे ना, तिथले सगळे लोकांना बाहेर काढलं तिथून अगोदर, बरोबर. वनस्पती प्राणी वगैरे होते,
काय केलं माहिती आहे का, सैनिकांना लावून इथं जेवढे प्राणी होते ना त्या सगळ्या प्राण्यांना मारून टाकलं, सगळ्या प्राण्यांना मारून टाकलं. का बरं का, कारण की मॅटर काय होत होता, ॲक्च्युली तिथे असणारी सगळी माती, ती सगळी माती खराब झालेली. त्या मातीवरती उगणारे जेवढे काही पिकं आहेत ते सगळ्या पिकांमध्ये रेडिओ एलिमेंट आहे, कारण की ती सगळी माती पण प्रदूषित झालेली. मग प्रदूषित झालेली माती कोणत्या कशाने प्रदूषित झाली, ती या रेडिओ एलिमेंटने प्रदूषित झालेली माती जी की आहे तिच्यामुळे उगणारे पिकंसुद्धा प्रदूषितच असतात. आणि तिथं असणारे जेवढे प्राणी आहेत जे वनस्पतींना खात आहेत, अन्न साखळीमध्ये घुसलं ना ते आता, तर मातीमध्ये असणारा हा रेडिओ एलिमेंट जो काही आहे त्याच्यावरती झाड उगते, झाडांना खाणाऱ्या हरणींना खाणारा वाघ जे काही आहे पुढे जाऊन अशी सायकल जे काही वाघ पुन्हा मातीमध्ये, तर त्या पूर्ण जो काही एरिया आहे ना त्या पूर्ण एरियामध्ये ती साखळी बनून गेली होती. तर त्यामुळे हे जेव्हा कळालं तर चेर्नोबिलचा जो सगळा एरिया आहे तिथे एक एक प्राणी शोधून सगळ्यांना मारून टाकलं. कारण की जर का समजा चुकून हे प्राणी जर का बाहेरच्या एरियामध्ये निघून आले आणि त्यांचा जर का कोणी वापर केला तर ते पूर्ण जगामध्ये पसरेल, त्यामुळे जी की असा पॉईंट कव्हर करून टाकला. हा लक्षामध्ये, तर त्यामुळे हा पॉईंट लक्षामध्ये ठेवा. सो रिलीज द रेडिओ रे हा पण झाला हेल्थवर. पुढे इन्व्हायरमेंटवरती काय परिणाम होईल बरं का, तेच आहे, पुन्हा त्याच गोष्टी आहेत. इन्व्हायरमेंटवरती काय परिणाम होईल, मी आता तुम्हाला बोललो की अन्न साखळीमध्ये हा सगळा सत्यानाश होतोय. तर जेव्हा इन्व्हायरमेंट बोलतोय तेव्हा इकोसिस्टमची बात आपण करत आहोत. आणि इकोसिस्टममध्ये काय दिसायला भेटणार आहे की अख्ख्या फूड चेनमध्ये जे काही आहेत ना ते सॉईलमध्ये येणारे जेवढे काही घटक आहे, प्रदूषित असणारी मातीमध्ये असणारे ते घटक जेव्हा ट्रान्सफर होत आहेत एका याच्यामधून ते सगळीकडे पसरत आहेत आणि त्याचे परिणाम आपल्याला सगळ्या लेवलला दिसायला भेटत आहेत. तो इन्व्हायरमेंटमध्ये तो परिणाम दिसायला भेटत असतो. ओके, पुढे काय बरं का, अर्बन एरिया. आता अर्बन एरियामध्ये काय होईल बरं का, शहरा भागामध्ये, तर शहरा भागामध्ये काय, क्लॉगिंग द ड्रेन, इन्डेशन ऑफ द एरिया. ॲक्च्युली आता हे जे काही आहे ना या पॉईंटला कसं रिलेट करतात, ते मातीचं प्रदूषण आपण शिकत आहोत ना, लोक मातीला प्रदूषित करायला कसं हे करतात, हे ग्राउंड लेवल आहे, लोक काय करतील, डम्पिंग करतील, कुठे बी उकरडा वगैरे बनवतील. तर उकरड्यामुळे जे काही आहे, उकरड्यामुळे माती आपली दूषित तर होत आहे, उकरड्यामुळे आपली माती दूषित होत आहे, राईट की नाही. पण या उकरड्याचा परिणाम पुढे जाऊन काय दिसायला भेटत असतो, जसं की शहरामध्ये जर का समजा असे गावकुठे जरी डम्पिंग वगैरे जर करत असतील तर त्याचे इनडायरेक्टली परिणाम दुसरे दिसायला भेटत असतात, जसं की फ्लड वगैरे येऊन जाणं वगैरे. तर हा पॉईंट इथे इतका खास बसत नाही, बट तरी पण ठीक आहे. ओके, तो बात लक्षात घ्या, तुम्ही सॉईल पोल्युशन शिकत आहात, सॉईल पोल्युशनचे सोर्सेस आणि त्याचे होणारे अफेक्ट इन्व्हायरमेंटवरती, ह्युमन हेल्थवरती, राईट, आणि ॲग्रिकल्चर फील्डवरती काय परिणाम होत असतो तो आपण बघितलेला आहे. ठीक, पुढे तो आता कंट्रोल, आपल्याला जे सॉईल पोल्युशन कंट्रोल करायची, चला सांगा बरं का रे कसं करता येईल कंट्रोल. सॉईल पोल्युशन कंट्रोल करण्यासाठी तुम्ही म्हणणार काय बरं का, तुम्ही म्हणणार की जेवढे काही केमिकल फर्टिलायझर वगैरे असतील, केमिकल फर्टिलायझर म्हणा, पेस्टिसाईड म्हणा, इन्सेक्टिसाईड म्हणा, यांचा वापर टाळा आणि काय यूज करा त्याच्याऐवजी यूज करा सेंद्रिय खत. मग सेंद्रिय खतमध्ये काय येतं बरं का, सेंद्रिय खतमध्ये गुराढोरांचं मूलमूत्र वगैरे काय असतं तसलं सगळं शेण वगैरे येत असतं. तुम्हाला क्वेश्चन आला आहे बरं का याच्यावरती, MPCमध्ये याच्यावरती पण क्वेश्चन आला आहे की खालीलपैकी सेंद्रिय खतापैकी हे नाही आहे, काय नाही आहे, असा प्रश्न आलेला आहे 2 मार्काला प्रीमध्ये कोणत्या तरी, मे बी ते कृषीच्या याच्यामध्ये आला. तो बघा, तर मग त्यामुळे जे काही आहे शेतामध्ये जेव्हा आपण हे करतोय काय बरं का सेंद्रिय खत, तो सेंद्रिय खत म्हटल्यावरती काय शेणखत वगैरे असतं, तर शेणखत जे काय ते सेंद्रिय खत, मग सेंद्रिय खतचा वापर करा, त्यामुळे जे काय प्रदूषण होणार नाही. ठीक आहे, प्रदूषण होणार सेंद्रिय खत, केमिकल खत नाही, सेंद्रिय खत. पुढे सो रिड्युसिंग द फर्टिलायझर अँड पेस्टिसाइड, बरोबर. यूज बायोपेस्टिसाइड, यूज व्हॉट बायो, तो बायोपेस्टिसाइडचा वापर करा. ठीक आहे, तो बायोपेस्टिसाइडचा वापर आपण करूया. मला एक सांगा बरं का रे, तुम्हाला जर मी प्रश्न विचारला, अजून नाही, तो प्रश्न पुढे विचारेल. ठीक आहे, तो प्रश्न पुढे जिथं येईल ते तिथे विचारतो, पुढे विचारतो तो ऑर्गॅनिक फार्मिंग करा, बरोबर. नंतर एफॉरेस्टेशन अँड रिफॉरेस्टेशन, झाडं वगैरे लावा गड्या. तुम्हाला जर सॉईल पोल्युशन जर का टाळायचं असेल तर सॉईल पोल्युशन टाळण्यासाठी झाडं लावा, असं का म्हणलेलं सांगताय का. असे काही झाडं आहेत सगळ्यांना. पालक, मला सांगा बरं का रे, पालकमध्ये काय असतं जास्त, पालकमध्ये कोणता घटक जास्त असतो, पालकमध्ये सगळ्यात कोणता घटक जास्त असतो. आपल्याला म्हणतात ना पालक खा, तर पालक खा म्हणतात आपल्याला. पालकमध्ये काय असतं, आयन जास्त असतं, आयनचं प्रमाण जे की ना जास्त असतं. मग आता हे पालकमध्ये आयन कुठून आलं बरं का, तर मातीमध्ये असणारं जे की आयन आहे ते पालकमध्ये आलेले. तर वनस्पती काय करते माहिती आहे का, खूप साऱ्या वनस्पती, वेगवेगळ्या वनस्पती, त्या वनस्पती जर तुम्ही मातीमध्ये लावून दिल्यात ना, मग तिथे असणारे घटक देत ना ते घेतात त्यांच्या याच्यामध्ये. पण एक गलती करायची नाही मात्र, ती जी वनस्पती आहे तिला वापरायचं नाही, मग तिला वापरायचं नाही. आलं लक्षामध्ये. आता पालकमध्ये आयन होता त्यामुळे आपण तिला वापरतोय, परंतु मला सांगा रेडिओ इलेमेंट जे की आहेत एखाद्या सॉईलमध्ये पसरलेले आहेत, सॉईल इज पोल्युटेड ड्यू टू द रेडिओ मटेरियल, आणि त्या ठिकाणी झाडं लावलेलं
आहे मी, हे झाड असं लावलेलं आहे जे रेडिओ इलिमेंटला काय करतं, खेचून घेतं. ते कशा पद्धतीने खेचतं त्याची प्रोसेस पुढे आहे. तर मग मातीमध्ये माझी की आपली सॉईल पोल्युटेड झालेली, त्याच्यामध्ये रेडिओ इलिमेंट आहेत, ते सॉईल काय करते, ती ओढून घेते. त्याच्यामुळे काय होतं, सॉईलचं पोल्युशन रिड्यूस होत असतं. सांगायचं तात्पर्य काय आहे की सॉईल पोल्युशन रिड्यूस करण्यासाठी लोक झाडं पण लावतात. असे झाडं जे त्याच्यामध्ये असणारे घटकला ॲब्झॉर्ब करतात. वेगवेगळे झाडं आहेत ना. आता तुम्हाला कोणत्या प्रकारचं मटेरियल त्या सॉईलमधून एक्स्ट्रॅक्ट करायचं आहे त्यानुसार तुम्ही झाडं लावतात. पण बात लक्षात ठेवायची, त्या झाडाचा वापर केला जात नाही, कारण की त्याच्यामध्ये ते घटक लपलेले आहेत, ते तुम्ही खाल्ले तर विषय होऊन जाणार. राईट, अशा पद्धतीत. सो काय करा बरं का, झाडं वगैरे लावा. पुढे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट बरोबर. आता मला सांगा, जे आपण उकरडा तयार करत आहोत त्या उकरड्यामुळे काय विषय होतोय बरं का, त्या जे घरामधला असणारा जो केअर कचरा आहे तो आपण साईडला जाऊन फेकत आहोत जमिनीवरती. तर केअर कचरा जमिनीवरती टाकल्यानंतर, पाऊस पडल्यानंतर माती, शेवटी फायनली माती काय होते, प्रदूषित होते. तर त्यामुळे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट करणं जरुरी आहे. सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट आपण शिकणार आहोत आज. पुढे जो तर रिडक्शन ऑफ द वेस्ट फ्रॉम द कन्स्ट्रक्शन एरिया. राईट. सो कन्स्ट्रक्शन एरिया म्हणजे काय बरं का, तर कन्स्ट्रक्शन एरिया म्हटल्यावरती बिल्डिंग वगैरे तुटल्यानंतर जेवढे काही कन्स्ट्रक्शनमधले जे काही सिमेंट कॉन्क्रीट, तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहीत असेल, या गच्चीवरती जी की ना माती पडली होती थोडी, आठवत असेल तुम्ही, 3-4 पोरं येत होत्या वरती. तर त्या ठिकाणी काय होतं, सॉईल होती पण त्याच्यामध्ये जे आहेत ना, त्याच्यामध्ये बिल्डिंग तुटलेलं जे काही कॉन्क्रीट वगैरे आहे ना, ते पण त्याच्यात घुसलं होतं. तर माझं समजा शेतामध्ये माती तर आहे, त्याच्यासोबत जर का समजा हे बिल्डिंग तुटल्याचं असे कॉन्क्रीट जर का त्याच्यामध्ये असेल ना, तर तिथं पिकच व्यवस्थित उगणार नाही, बरोबर की नाही. तर त्यामुळे हे तर कन्स्ट्रक्शन एरिया, रिडक्शन वेस्ट फ्रॉम द कन्स्ट्रक्शन एरिया. तर कन्स्ट्रक्शन एरियामधून निघणारं जे की वेस्ट आहे त्याचं रिडक्शन आपल्याला करायला पाहिजे. त्यांची विल्हेवाट वेगळ्या ठिकाणी लावा तुम्ही, त्याला पसरून नका टाका कुठे चांगल्या मातीवरती जर का पसरवलं तर एक प्रदूषणसारखं काम करेल ते, तो सॉईल पोल्युशनसारखं काम करणार आहे ते. ओके, पुढे. आणि सॉईल पोल्युशन टाळण्यासाठी या 4 गोष्टीचा वापर करा. काय बरं का, सो रिफ्यूज, रियूज, राईट, यांचा वापर आपण करायला पाहिजे. तर यांचा वापर आपण करायला पाहिजे. तो आता याचा वापर करायला पाहिजे म्हणजे काय बरं का, समजा आपण आता एक काम करू, आपण एक बात करूया. आपण समजा एखादं शर्ट आहे, आता शर्टची बात करूया. आपल्याला चांगल्या पद्धतीने माहिती आहे काय बरं का, की यार एक शर्ट बनवण्यासाठी वातावरणाला बराचसा त्रास दिला आहे आपण जे शर्ट वगैरे आपण जो एक शर्ट वगैरे यूज करत आहोत, त्या एका शर्टमुळे आपण वातावरणामध्ये बराचसा त्रास दिला आहे. कसा त्रास दिला आहे बरं का, तर एक शर्ट बनवण्यासाठी कंपनीमध्ये खूप सारी ऊर्जा लागलेली आहे. ती ऊर्जा जी काय आहे वेस्टेजच्या स्वरूपामध्ये बाहेर जाते, वातावरणाला खराब करते. ठीक आहे, तर एक शर्ट, त्यामुळे काय म्हणतात की त्याचा ते ना तुम्ही काय करा बाबा, रियूज करा, रिड्यूस करा, रिफ्यूज करा, रियूज करा, रिसायकल करा. तर अशा पद्धतीने आता आपण काय, जर का समजा वस्तू खराब झाली तर त्याला लगेच डंप करून द्यायचं का मातीमध्ये, तसं डंप जर केलं आपण तर काय विषय काय होणार आहे, ते पुन्हा माती खराब होणार आहे, मातीच काय बाकीचे वेगवेगळे पोल्युशन पण तयार होऊन जातील, राईट की नाही. तर त्यामुळे आपण त्याला हे 4 Rचा वापर करून आपण काय करणार, सॉईल पोल्युशनला कमी करू शकतो. तर सॉईल पोल्युशनला कमी करण्यासाठी 4 Rचा वापर करूया. नंतर पुढे काय बरं का, सॉईल पोल्युशनला कमी करण्यासाठी झाडं लावूया. सॉईल पोल्युशनला कमी करण्यासाठी सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट जे काय आहे त्याचं व्यवस्थित आपण हे करूया, राईट. तर पुढे जर बघायला गेलं तर काय, नंतर पुढे फर्टिलायझरचा वापर वगैरे आपण कमी करायला पाहिजे. ओके का रे, इथपर्यंत ओके, राईट. पुढे तर पुढे काय बरं का, हां, आता खूप सारे कायदे आहेत. MCQ जेव्हा घेईल ना मी, ते कायदे एकदम मस्त पद्धतशीर सांगेल, राईट. पाण्याबद्दलचे कायदे, हवेबद्दलचे कायदे, मातीबद्दलचे कायदे, नॉईजबद्दलचे कायदे, प्रत्येकी एक कायदे आहेत. ते कायदे आपण डिटेलमध्ये समजून घेऊया, ठीक. आणि MCQ मध्ये समजून घ्या संध्याकाळी. बघा आता तरी पण आपण काय दिसायला भेटतं बरं का, पर्यावरणामधील, एक मिनिट, हवाला पॉईंट जो की परीक्षेमध्ये विचारतील, लक्षात राहू द्या. आपल्याला काही मृदा संधारण नाही, आपल्याला फक्त वन संधारणी, ठीक. तर वन संसाधने किंवा वन संधारणे जे काही आहेत तेवढा पॉईंट आपल्याला आहे. आता गंमत बघा बरं काय, इथं म्हटलं आहे पर्यावरणातील इतर विविध घटकांबद्दल मृदा संसाधने संरक्षण. तर मृदा संसाधने मातीला वाचवण्यासाठी, संरक्षणसाठी जे की ना कायदा, तर वेगवेगळे कायदे आहेत. पाण्याला वाचवण्यासाठी कायदा 1974 मध्ये केला आहे. हवेला वाचवण्यासाठी एक ॲक्ट आणलेला आहे 1981 मध्ये, बरोबर का. असे 3-4 कायदे आहेत, ते आपण व्यवस्थित समजून घेणार आहोत. त्याला डिटेलमध्ये समजून घेणं जरुरी. क्वेश्चन आले त्याच्यावरती जोड्या लावा म्हणून, ठीक. हां, तर पर्यावरणातील इथील विविध घटकांवर मृदा संसाधने संरक्षण करण्यासाठी पर्यावरण संरक्षण कायदा काढण्यात आला 1986. तर 1986चा जो काही कायदा आहे, पर्यावरण संरक्षण कायदा, कोणता बरं का, तो पर्यावरण संरक्षण कायदा 1986चा जो काही आहे त्याच्यामध्ये बरेचसे जे काही आहे नियम बनवलेले आहेत. कशाबद्दल बरं का, मातीचा जर का चुकीचा वापर केला तर त्याचा जो कायदा आहे तो मातीचे संरक्षण करण्यासाठी, मातीबद्दल संरक्षण करण्यासाठी 1986चा जो एक कायदा आहे, त्या कायद्याचं नाव काय, पर्यावरण
पर्यावरण संरक्षण कायदा मी संध्याकाळी सांगेल तुम्हाला, राईट. तो पर्यावरण संरक्षण कायदा 1986चा जो काही आहे त्याच्या अंतर्गतमध्ये नियम बनवलेली आहेत मृदा संसाधनांसाठी. तो मृदा संसाधनांचे संरक्षण करण्यासाठी खूप सारे नियम बनवलेले आहेत. हे नियम कशामध्ये आहेत तर पर्यावरण संरक्षण कायदा 1986च्या अंतर्गत ते नियम दिसायला भेटतात. ओके, चला पुढे जाऊ. तर पुढचा पॉईंट काय बरं का, तो इथपर्यंत जे काय आपलं सॉईल पोल्युशन कव्हर झालेलं आहे. तर सॉईल पोल्युशन इथपर्यंत आपलं कव्हर झालेलं आहे. त्यामुळे मी काय करतो, याला